मला का सांगितलं गेलं की तुम्ही लढायला तयार आहात का आणि फॉर्म भरा? हे निव्वळ कार्यकर्त्यांना फक्त आंदोलनं असली की समोर पाहिजे, गुन्हे दाखल अंगावर घ्यायचे राहिले की कार्यकर्ते समोर पाहिजे. गोळा केले आणि नेत्याचा शब्द खाली जाऊ नये म्हणून केवळ आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत जागून फॉर्म भरला आणि इथे येऊन आम्ही फॉर्म भरल्यानंतर आत्ता अशी काही बातमी कानावर येते आहे की त्या ठिकाणी आमचा विचार न करता अन्य कुठल्या तरी नवख्या लोकांचा विचार जो आहे झालेला आहे. जर तसं करायचं नव्हतं तर आम्हाला का सांगितलं गेलं की तुम्ही लढायला तयार आहात का आणि फॉर्म भरा? माझ्यासारख्या आज जवळजवळ 50 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या विचारांकरता लढणाऱ्या कार्यकर्त्याचा हा अपमान झाला आहे असं मी समजतो. मी सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो आपल्या माध्यमातनं की मी जनसंघाचा मूळ कार्यकर्ता 1974 सालापासून काम करणारा आणि याच्यामध्ये असं होतं की आज 30 डिसेंबर आहे. बरोबर आजच्या 50 वर्षापूर्वी मी आणीबाणीच्या काळामध्ये सत्याग्रह केलेला आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात लहान वयाचा बालसत्याग्रही म्हणून माझा गौरव केलेला आहे शासनाने आणि माझी ही जर पक्षाचं काम करणारा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मला सांगितलं गेलं की तुम्ही तयारी करा रात्री 11 वाजता आणि नंतर हा जो काही प्रकार झालेला आहे याच्याने अतिशय दुःख झालेलं आहे. हेची फळं काय मम तपाला गेले 50 वर्ष माझ्यासारखा एक कार्यकर्ता निष्ठेने काम करतो आहे ते तुम्ही अशा रीतीने फसगत करायला नको. शिवसेना उत्तर महाराष्ट्र शिवसेना फार जोरात काम करते हे तुम्हाला दिसतं ते रिझल्टमधनं. तसाच प्रकार काल माझ्यासोबत घडला की तुझं सगळं पक्क आहे, तुझं काम झालेलं आहे, तू जाऊन फक्त राष्ट्रवादीचा फॉर्म भर, राष्ट्रवादीला जागा सुटलेली आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे, जिल्हा प्रमुखांच्या सांगण्याप्रमाणे, महानगर प्रमुखांच्या सांगण्याप्रमाणे फॉर्म भरलेला आहे. पण आज इथं एबी फॉर्मच्या संदर्भात कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. 3 वाजून गेले. एबी फॉर्म येऊ शकतो का आता? तुम्हीच सांगा, येऊ शकतो का आता? तरी त्यांचं म्हणणं आहे की थांबा. म्हणजे हे निव्वळ कार्यकर्त्यांना फक्त आंदोलनं असली की समोर पाहिजे, गुन्हे दाखल अंगावर घ्यायचे राहिले की कार्यकर्ते समोर पाहिजे. अरे आता तर तुम्हाला असे बी कार्यकर्ते भेटणार नाही. चला, आम्ही लहानपणापासून शिवसेनेत आहे, लहानपणापासून रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवली आम्ही शिवाजीनगरला. हे फार वाईट झालंय. हे तुम्हाला शब्द देतो, शिवसेनेचा सत्यानाश या लोकांनी लावलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर का शिवसेना मोठी करायची असेल तर मॅनेज होणारे पदाधिकारी बदला. त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला 15-15 लाख रुपये लागतात का इलेक्शन लढायला?